मित्रांनो नमस्कार. आमच्या ट्रेनिंगमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आम्हाला विचारला जातो तो म्हणजे इफेक्टिव्हनेस कसा कॉज करायचा, हाऊ टू कॉज इफेक्टिव्हनेस. आणि माणसं ज्यावेळेस इफेक्टिव्हनेसविषयी बोलत असतात ना, त्यावेळेस मुळात त्यांना दोन एरियामध्ये इफेक्टिव्हनेस पाहिजे असतो. वन इज फायनान्स, सेकंड इज टाईम. फायनान्स आणि वेळेच्या बाबतीमध्ये इफेक्टिव्हनेस कॉज जर झाला तर मला असं वाटतं की माणसाचे 80% ते 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण या दोनच गोष्टी आहेत ज्या ट्रिव्हियल आहेत आणि आपल्याला सतत त्रास देत असतात आणि आपल्याला गणित नेमकं उलगडत नाही की पैशाचं आणि वेळेचं नेमकं नियोजन कसं करायचं. आता मी मागे एका व्हिडिओमध्ये आपल्याशी संवाद साधताना म्हटलंच होतं की तुम्हाला फक्त पैसाच कमवावा लागतो असं नाही आहे, तुम्हाला वेळ पण कमवावी लागते. आता याला दुसरी बाजू जर मांडायची म्हटलं तर तुम्हाला पैशाचं जसं नियोजन करणं आवश्यक आहे तसंच वेळेचं पण नियोजन करणं आवश्यक आहे. वेळ सुद्धा बजेट झाला पाहिजे. बजेटिंग हा माझा आवडता विषय आहे, कारण बजेटिंग शिवाय जे लोक फायनान्स मॅनेज करतात ते नेहमी प्रॉब्लेममध्ये असतात. कारण त्यांना माहितीच नसतं मला उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे. त्यामुळे बजेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बजेटिंग हे फक्त वेळेचंच पैशाचंच नाही तर वेळेचं पण झालं पाहिजे. मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की तुम्हाला जर इफेक्टिव्हनेस जर आणायचं असेल तर दिवसभरात तुम्ही विचार करा ना, माझ्याकडे बजेटिंग म्हणजे काय, माझ्याकडे किती वेळ आहे, त्यामध्ये मी किती वेळ माझ्याकरता राखून ठेवणार आहे, मला किती वेळ कोणाला द्यायचा आहे, आज माझा कामाचे तास किती आहेत आणि माझ्याकडे फ्री वेळ किती आहे. मग तो जो फ्री वेळ आहे तो मी कशासाठी युटिलाइज करू शकतो, तो वेळ मी कशाला ॲलोकेट करू शकतो. तर यामध्ये आपल्याला हा विचार करत राहावा लागेल सतत की मला माझं बजेटिंग करण्याकरता माझ्याकडे काय आहे, काय करायचं आहे आणि त्यासाठी काय माझी व्यवस्था आहे. सेम इज विथ मनी ऑल्सो. एकदा ही सवय लागली ना की तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा बजेट करत राहण्याची, मग तुम्हाला एक फायदा नक्कीच होईल मित्रांनो, तो म्हणजे तुमच्या लाईफला शिस्त लागायला सुरुवात होईल. यू विल स्टार्ट लिव्हिंग द लाईफ ऑफ डिसिप्लिन. कारण वन्स यू नो की तुमच्याकडे जो वेळ आहे तो आहे, जो वेळ नाही तो नाही, तुम्ही पीस ऑफ माइंड तुमच्याकडे घ्यायला लागाल. यू विल बी ॲट पीस वाईल डुईंग वर्क. आज आमच्या पार्टिसिपंटशी बोलत असताना बऱ्याच वेळा लक्षात येतं की दे आर नॉट इन ट्रबल बिकॉज ऑफ लॉट ऑफ वर्क. दे आर इन ट्रबल बिकॉज ऑफ दे थिंक दॅट दे हॅव लॉट ऑफ वर्क, दे हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू. खूप जास्त गोष्टी आहेत त्यांच्या डोक्यामध्ये. आणि असं म्हटलं जातं माइंड इज पुअरेस्ट प्लेस टू स्टोअर समथिंग. डोक्यामध्ये तुम्ही जर काही स्टोअर करायला जाल तर ती सगळ्यात जास्त चुकीची जागा आहे. तुम्हाला तिथे काही स्टोअर नाही करायचं. पुट एव्हरीथिंग ऑन पेपर. त्याला ॲलोकेट करायला लागा, वेळ कुठल्या वेळेला काय करायचं, बजेट करायला लागा. मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे फ्री टाईम किती आहे, तुमच्याकडे बिझी असलेला वेळ किती आहे. मी मागे आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये एक सिम्पल एक्सरसाइज करायचो. बरेचसे जण म्हणायचे आय डोंट हॅव टाईम, मी खूप बिझी आहे, मला अमुक आहे, मला टमुक आहे, आय डोंट हॅव मनी. पैशाचे प्रॉब्लेम, वेळेचे प्रॉब्लेम सतत सांगत राहायचे. आणि त्यांचं एकच असायचं की माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाही. ओके, मी काय करायचो, एक सिम्पल एक्सरसाइज जे तुम्ही पण करू शकता. मी त्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पूर्ण शेड्यूल माझ्या व्हाईट बोर्डवर मी त्याच्याकडून लिहून घ्यायचो. आणि त्याला बऱ्याच वेळा लिहितानाच लक्षात यायचं की अरे यातल्या निम्म्या गोष्टी तर अशा आहेत की ज्या मी उगाच करतोय किंवा याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओनली आय एम थिंकिंग दॅट आय एम डुईंग समथिंग बट देर इज नथिंग आय एम डुईंग. मग हा वेळ मी दुसरीकडे जर ॲलोकेट केला तर मला नक्कीच काहीतरी चांगला फायदा होईल. असंच पैशाच्या बाबतीत पण आहे. इफ यू कीप ऑन रायटिंग तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा वेळा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये खर्च करत असता किंवा जे खर्च केले आहेत ते तुमच्या एक्झिस्टन्समध्ये नसतात. ते जर तुम्ही सगळे लिहून काढायला लागाल ना तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी अवॉइडेबल आहेत त्यातल्या. यू कॅन डू इट इन बेटर वे असं तुमच्याच लक्षात येईल. त्यामुळे एक सवय लावून घ्या मित्रांनो की कुठलीही गोष्ट बजेट केल्याशिवाय करायची नाही. वेळ आणि पैसा या दोन्हीच्या गोष्टी बाबतीत. त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करा, बजेटिंग करा, ठरवा कधी काय करायचं आणि मग त्यावर ॲक्शन घ्यायला लागा. इम्पल्सिव्ह ॲक्शन्स घेऊ नका. तुम्हाला तुमचा इफेक्टिव्हनेस वाढलेला जाणवेल. तुमच्या बिझनेसमध्ये शिस्त येईल, घरामध्ये शिस्त येईल, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये शिस्त येईल. यू विल हॅव मोर टाईम फॉर युअर फॅमिली, यू विल हॅव मोर टाईम फॉर युअर हेल्थ, यू विल हॅव मोर टाईम फॉर एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट टू डू.
कारण आपण फक्त 2 डायमेन्शनल लाईफ जगतोय मित्रांनो. आपण एक तर फायनान्सवर लक्ष देतोय, नाही तर रिलेशनशिपवर लक्ष देतोय. हॉबीज वगैरे सगळं विसरून गेलोय. हे सगळं करायचं असेल तर वेळ असावा लागेल, पैसा पण असावा लागेल. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक. करून बघा. जर चांगलं वाटलं तर मला जरूर SMS पाठवा. मला तुमचा अभिप्राय जरूर कळवा. या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.